मित्रो नमस्कार. आज माघ शुक्ल पक्ष चतुर्थी म्हणजे श्री गणेश जयंती. आपल्या बाजूलाच एक गणपतीचं मंदिर आहे डोंगरावरती. आज आपण तिकडे जाणार आहोत, तिथलं दर्शन घेणार आहोत. तुम्हालाही त्याचं दर्शन घडवणार आहोत. तर माझ्या चॅनलवर कोण नवीन असेल, हा व्हिडिओ कोण नवीन बघत असतील तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा. हे मी सचिन आणि मिथिलेश तयारी करून घाटी चढून गणपतीच्या घाटीच्या इथे पोहोचलो. हा साधारण आमच्या घरापासून म्हणजे आयतन पुलावरनं साधारणतः 10 ते 15 मिनिटाचा चढाव चढल्यावरती असं निसर्गरम्य वातावरणामध्ये श्री गणपतीचं मंदिर लागतं. आजूबाजूला वड, सावर, ओवळ अशी अनेक मोठी मोठी जीर्ण झाडं आहेत, जी खूप जुनी आहेत झाडं. बाजूला काजू, आंब्याची झाडं, रतांब्याची झाडं, अशा झाडांच्या गर्द झाडीमध्ये हे गणपती विराजमान झालेले आहेत. अतिशय नीरवता, शांतता, अनुकूल वातावरण, अशा वातावरणामध्ये हे गणेश मंदिर आहे. आता हे उत्सवासाठी सगळे भाविक जमलेले आहेत. आता थोड्या वेळामध्ये आरतीला सुरुवात होणार आहे. आरती, त्याच्यानंतर आवर्तन, त्याच्यानंतर मंत्रपुष्पांजली होईल, त्याच्यानंतर महाप्रसादाला सुरुवात होईल. तोपर्यंत अजून आरती आणि महाप्रसादाला बराच वेळ आहे. तोपर्यंत आपण गणरायांचं दर्शन घेऊया. ही अशी पुरातन गणेशाची मूर्ती आहे. जे पांडवकालीन मूर्त्या ज्या असतात, पुतळा गणपती बोलतात त्यांना. ते गणपती डाव्या साईडला बघतायत. हा असा मंदिराचा निसर्ग संपन्न परिसर आहे. म्हणजे मोठी मोठी वडाची झाडं, त्या वडाच्या झाडाखाली मंदिर आहे. महाप्रसादाची भोजनाची पंगत या वडाच्या झाडाखालीच बसते. हा मंदिराचा परिसर आहे. पूर्वी जी गणेश मूर्ती होती, अगदी ती 40-50 वर्षांपूर्वी, ती अशी उघड्यावर होती आणि इकडे प्रचंड जंगल होतं. हे गोरे परिवाराचं इथे सम्राज्ञ व्हायची त्यावेळी. म्हणजे पुरी जमीन होती संपूर्ण, ती गोरे परिवाराची होती आणि त्यांचे तिथे सम्राज्ञच व्हायची. त्याच्यानंतर हळूहळू करता करता सगळे मिळून आता त्याला उत्सवाचं स्वरूप आलंय. अनेक भाविक येत असतात गणेश जयंतीच्या निमित्ताने. पहिली जी मूर्ती होती ती अशीच उघड्यावर होती. तिथे जाऊन समाराधना करायचे, पूजा करायचे. पण 80च्या दशकामध्ये ते मंदिर, तेव्हा मंदिर दुसरं बांधलं, की कौलारू मंदिर बांधलं. त्याच्यानंतर ते वानरांचा उपद्रवामुळे सगळं ते जीर्ण झालं होतं. त्याच्यानंतर ते आता 2003 मध्ये हे स्लॅबचं नवीन मंदिर बांधलं. तर हे सगळे ज्येष्ठ मंडळी असे बसले आहेत मंदिरामध्ये. पूर्वीच्या काळातल्या लोकांचं घाटीवरच्या गणपतीवर कार्यक्रम करणं म्हणजे खूपच दिव्य होतं. कारण त्यावेळी मंदिरात ना लाईट होता, ना पाणी होतं आणि ना एवढा परिसर असा तो डेव्हलप होता तिकडचा. तर अशीच दगडाची वाट होती. तर त्याच्यातनं आमचा त्यावेळी लाऊडस्पीकर होता आणि मंदिरापासून 600-700 मीटरवर मुणगेकर म्हणून घर आहे, तर त्यांच्याजवळ पहिली लाईट होती. तर तिथून लाईट मंदिरात न्यायची, असं म्हणजे आमचे वडीलही आम्हाला सांगायचे तेव्हा. तिथून लाईट न्यायची आणि तिथे तो कार्यक्रम करायचा. त्यावेळी मंदिर पण नव्हतं. त्याच्यानंतर ते मंदिर बांधलं. त्याच्यानंतर परत 80च्या दशकामध्ये ते कौलारू मंदिर बांधलं. त्याच्यानंतर परत 2003 मध्ये हा स्लॅबचं मंदिर बांधलंय. आता खूप सुशोभित असा तो परिसर झालाय. पण कितीही सुशोभित केलं तरी तिथली एक गोष्ट प्रामुख्याने जाणवते, ती म्हणजे तिथली सात्विकता, शांतता आणि नीरवता. साधनामार्गी जीव जर तिथे 5 मिनिटं जरी मंदिरामध्ये ध्यानस्थ बसला तरी त्याला तिथलं वातावरण ते लक्षात येईल, की एवढी सहज वातावरण आहे ते. चैतन्याचा स्रोत तिथे. तुम्ही जर केव्हा मालवण देवगड जुन्या रस्त्याने जात असाल, दहिबाव मालवण मार्गे, तर कुपलवाडी स्टॉप लागतो. तिथून आतमध्ये आता नवीन घरं झाली आहेत, गणेश नगर म्हणून आहेत. नवीनच ते 15-20 वर्षातली वस्ती आहे. तर तिथून सरळ गेलं की तिथून मग शॉर्टकट गाडीने जाता येतं. तिथून कार जाते, बाईक जाते मंदिरापर्यंत. थोडं दुसऱ्यांच्या बागेतनं जावं लागतं आणि खालून गेलं तर आयतन पुलावरनं
आतमध्ये एक रस्ता जातो. तिथून मग नाचणकरांच्या घराकडून तो रस्ता गेला पायवाट. मग तिथून ते खूप चालत जावं लागतं. त्यापेक्षा वरून खूप चांगलं आहे. तुम्ही आवर्जून केव्हा आलात तर आवर्जून इथे भेट द्या आणि मंदिराचा परिसर, मंदिर आणि तिथली शांती अनुभवा. इथूनच थोडं पुढे गेलं एक 10 मिनिटाचं अंतर गेलं की ते पोखरबावचं मंदिर लागतं. त्याच्याच मध्ये हे गणपती मंदिर आहे, पण ते आतमध्ये असल्यामुळे लोकांच्या निदर्शनास येत नाही. चला तर मग आता ही महाप्रसादाची जय्यत तयारी सुरू आहे. जशी पंचवेळ भाजी, आता इकडे मोठे टोप चढले ते तांबे काकू आमची मटण वाटते. इथे खीर, डाळ, भात, भाजी हे पदार्थ झालेले आहेत. आणि हे जेवण बनवणारे आचारी काका आहेत, ते खास रत्नागिरीतनं आलेत जेवण बनवण्यासाठी.